नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. चला, आज मी बनवणार आहे लिज्जत पापडच्या लिज्जत पापडपासून वडी तयार करणार आहे. त्याला आलूची भाजी लावू. चला, आपण लागणारं साहित्य: मी कांदे बारीक केलेले आहे, टमाटे पण बारीक केले आहे, आता मिरची पण बारीक मी करून घेत आहे. छान बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे. टमाटे, कांदे, मिरच्या वगैरे. तर बघा, मिरची माझी बारीक झाली आहे. आता मी सांबार पण बारीक करून घेणार आहे. मी सगळं सांबार वगैरे मी धुवून ठेवला होता आधीच. आता मी ते बारीक करून घेत आहे. लिज्जत पापडपासून वडी तयार करणार आहे मी. आलूची भाजी, सुकी भाजी तयार करून लिज्जतची पापडची वडी बनवणार आहे. आता हे बघा, सगळं बारीक झालं आहे आता माझं. आता आपण आलूचे चिलटं काढून घेऊया. आलू मी आधीच बॉईल करून ठेवले होते, ते मी आता त्याची चलटं काढून घेत आहे. हे बघा, झाला छान सांबार पण बारीक बारीक. आता आपण आलूला पण शिलून घेऊया. मी आधीच बॉईल करून ठेवले होते. हे बघा, हे बघा, आलूचे पूर्ण चिलटं काढून घेतले आहे मी. आखरीचा एक आलू राहिला आहे, त्याचे पण चिलटं काढून घेते. हे बघा, झालं आहे आता आपलं सगळं तयार. आपण आता याला साईडला ठेवून देऊ. याचं काम झालं आहे. आता याच्यामध्ये पूर्ण आलू बारीक करून घेऊया. आता आलूला छान प्रेस करून बारीक करून घेऊया. मॅश करून घेऊया छान. हे बघा, छान बारीक झालं. आता छान आलूला फोडलं आहे मी. झालं आता. आता याच्यात टाकूया आपण कांदे, बारीक करून कांदे. टमाटे थोडे मोठे झाले आणि खूप बारीक करून घेऊया. त्याला बारीक बारीक पाहिजे, नाही का? छान ते पण छान पसरले पाहिजे पापडावर. चला, टमाटे पण टाकून देऊया. त्यानंतर मिरची. हे सगळं मी कच्चंच टाकणार आहे, मग ते वाफेने शिजून जाणार, नाही का? आणि मग त्याला तळायचं पण आहे आपल्याला. झालंय, सगळं टाकलं आहे मी. तर यामध्ये टाकायचं आहे तिखट. आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढं. मी मिरची टाकली आहे म्हणून मी तिखट काही जास्त टाकणार नाही आहे. अर्धाच चमच तिखट टाकणार आहे. आता हळद, त्यानंतर चवीपुरतं मीठ, आणि मसाला, गरम मसाला टाकत आहे. आता हे सगळं झालं आहे. आता आपण याला सगळं एकजीव करून घेऊया हाताने.
छान एकजीव केल्यानंतर ते आपण लिज्जत पापड आहे ना त्याला हे सगळं लावून घेऊया. बघा मी तुम्हाला दाखवणारच आहे. हे बघा झालंय आता आपलं सगळं व्यवस्थित. 10 वाजलेले आहे. माझा तोच टाइम आहे. आता काय करणार, दुकानातून आल्यानंतर हे करावं लागत आहे मला. हे बघा मी पापड घेतला आहे. आता ह्या पापड्याला आपण आलूची जी भाजी तयार केली आहे मी ते इथे लावून घ्यायची. हे बघा ह्या प्रकारे. छान लावली आहे. त्यानंतर दुसरी पण लावून घेऊया. त्यानंतर दुसरा थर पण ठेवूया आपण. हे बघा छान याच्यावर प्रेस करायचं. त्यानंतर अजून थोडं आलूची चटणी लावून घेऊया. हे बघा झालंय आता हे. आता हे दुसरं पण ठेवूया आपण त्यावरती. झालं आहे. अशा प्रकारे सगळ्या करून घ्यायचे आहे. जेवढी आलूची भाजी आहे ते आपल्याला पूर्ण खतम करायची आहे. हे पहिलं तयार झालंय माझं. आता आपण पाणी गरम करायला ठेवूया. त्यानंतर ते वाफवून घेऊया. हे बघा हे पण ठेवत आहे मी दुसरी आणि याला आलूची भाजी लावत आहे. हे बघा छान पसरवून घ्यायची भाजी. तुम्ही आलूची भाजी आपल्याला खतम करायची आहे. झालंय. दुसरा थर ठेवायचा. हे बघा अशा प्रकारे अजून त्याला आलूची भाजी लावून घ्यायची. झालंय सगळं छान व्यवस्थित. आता आपण याला गॅसवर गरम पाणी ठेवून याला वाफवून घेऊया नाही का छान. आता याला मी गरम पाणी ठेवणार आहे गॅसवर. त्याच्यावर मग हे ठेवणार आहे मी. चला मी दाखवते तुम्हाला आता. चला गॅसवर गरम पाणी ठेवलं आहे मी. आता मी गॅस चालू करते. गॅस चालू झालाय. आपण पाणी गरम करायला ठेवलाय. पाणी गरम करायला ठेवलाय मी. चला पाणी गरम झालं असेल. आता आपण याच्यामध्ये ठेवणार आहे चाळणी. हे बघा चाळणीला असं ठेवायचं. हे बघा आणि त्यानंतर हे जे आपण पापड तयार केलं आहे ना ते याच्यामध्ये ठेवून द्यायचं अशा प्रकारे. याला वाफेवर शिजू द्यायचं नाही का. आणि छान झाकून द्यायचं. हे बघा ह्या प्रकारे. ते छान झाल्यानंतर आपण मग त्याची समोरची प्रोसिजर करूया. चला आता आपण याला छान तेलामधून तळून घेऊया. त्यासाठी मी तेल टाकत आहे. हे बघा आणि ह्या प्रकारे
करून घ्यायचे आहे. हे बघा मी कट केलेले आहे. हे बघा, आता आपण याला तेलामध्ये तळून घेऊया. हे बघा, चला हे टाकत आहे मी. तेल गरम झालं आहे माझं. छान झाले आहे खुसखुशीत. छान खुसखुशीत झाले आहे. छान झाले आहे. आता आपण हे प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. सर्व करून घेऊया. प्लेटात काढत आहे मी आता. बघा, छान खुसखुशीत झाले आहे. बघा, या प्रकारे कट करून घ्यायचं आहे. बघा, चला हे बघा, छान झालं आहे. आपण आता ते प्लेटामध्ये काढून घेत आहे मी. बघा, छान क्रिस्पी क्रिस्पी झाले आहे. छान. हे बघा, आपली लिज्जत पापडपासून वडी तयार झाली आहे. बघा किती छान दिसून राहिली आहे. क्रिस्पी आणि टेस्टी पण झाली आहे. बघा, बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. हे जरूर करा बरं.